त्याला माझं एक युट्यूब चॅनल आहे. आत्ता जाऊन त्याचं कुठतरी मला पेमेंट भेटलेलं आहे. हा आलो घरी कोंबड्याला गिराईक आलंय. काय बघा आता झोपली. कशी झोपली उठली उठली. गौरे काय झालं होतं तुला? काय झालं होतं? लय भारी झोपली होती. हा का गे बांधले का कुत्रे? काय झालं गौरे? मस्त झोपली होती. झोप लागली? झोपा झोपा. घे झोपून, घे झोपून बाई. मस्त झोपली होती. आज तिला सोडायचा वेळ नाही झाला. 9 9:30 झाले तर तसे 11ला सोडीत असतो. पडली होती बिचारी. काय हा म्हणून पडली. ते झोपत नाही. घोडे नाही झोपत तसे आहे. घोडे नाही झोपत. बरोबर. या बाटल्या भेटल्या काल तहसील ऑफिसमधून 2 फॉर्म भरले होते 2 महिने अगोदर. ते भेटल्यात काल. त्याचं नाव नव्हतं आलं लिस्टमध्ये. दुसऱ्या लिस्टमध्ये नाव आलंय. त्यात चक्रा निसतंय. काय सांगावं. दादा गोठ्यावर चाललोय. गावात जायचंय बाबाला घेऊन. त्या आजीचं नाव लिहायला मृत्यू दाखल्यासाठी. बापरे पडलो होतो. इकडं गावडी बांधली आहे. चला आता निघू. गोठ्यावर चाललोय बाबाला घेऊन. गावात जायचंय ग्रामपंचायत ऑफिसमध्ये. त्या आजीचा मृत्यू दाखला घ्यायचंय. त्याचं नाव नोंदवायचं होतं. काल पाऊस पडला तर रस्ता वाकात झालाय. हे दुसऱ्या रस्त्याने चाललोय. तिकडचा रस्ता लय भांगार झालाय. त्याच्यामुळे दुसरा रस्ता बी लय भारी नाही. हे वावरातून रस्ता आहे. तिकडे येते डीपी पशी. दादा बाबाला घेऊन ऑफिस मध्ये बसलोय. बघू होतं काम. काल नव्हतं नेमकी मला लवकर निघावं लागलं. बाबा तिथं ठेवलं. बाबर म्हणलं थोड्या वेळात आलो घरी. कोंबड्याला गिराईक आलंय. तेच बघतो आता. तुकडे करायचे घ्यायचे हो. कोणतं पांढरं? अजून नवरात्र यायची. बॉयलर कोंबडा. झालेत आता इथं. युनिट केज. $9,300. फोटो काढून द्या. 29,300. काय बरं. हा बरोबर. मरण बरं का त्यात. बंद पडलं थांबा 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 थांबा. चालू नाही व्हायचं. 700. 700. पहिले एक गाठ. आता 25 का? 35 आहेत ना. संगच करू याचं वजन. हा ते परत आहे का नाही? हे काढून घेऊ. काटाला दिक्कत देतो.
जास्त वजन सहन होत नाही का नाही ते असं होतं ते मला ते सेटिंग अजून कळलं कशी. ते डिलीट करा मागचं ते ॲडवान्स. आता उगा एवढ्याच राहिल्यात कोंबड्या. 100 होत्या माझ्यामध्ये मागच्या वेळी. सगळ्या मी आहे ना सगळे पिल्लं काहीतरी 185 काहीतरी आणले होते. 100च होत्या. मागच्या वेळेस 85 विकले. आता उगा काहीतरी 30-25 राहिले. त्यात बी घरातले जुन्या आजीचे कोंबड्या आहेत. हे आता हे कोंबडं आजीचं आहे जुनं. हे आजीचं कोंबडं आहे. ही कोंबडी आजीची आहे. यातले मस्त आहेत. आपला गेला 50 किलो माल. आता काय करतो पैसे आले का असे 2 पाठी आणतो आणि चालू देतो. आता मस्तपैकी 10 शेळ्या करतो. अजून 3 पाठी येते तेवढ्या पैशात. 3 पाठी आणतो. मग शेळ्या झाल्या का काम झालं चालू आपलं. कोंबड्याचं नियोजन परत करीन मी, पण थोड्या दिवसांनी करीन. थोडं त्यांना आहे ना खाद्य भरून ठेवावं लागतं. खाद्य भरून जर ठेवलं तरच त्यांचं पुढं चाललं. तर नाही तर झालं कल्याणच झालं. मग मी आल्याच कमजाच्या कोंबड्या माझ्याकडून तेच झालं होतं. खाद्यच नाही त्यांना, नुसते कोंबड्या आणून ठेवल्या मी. मग बनग्या आण, कुठून बाजरी आण, कुठून मध्ये त्यांचं खाद्य आण. जे करून तेवढ्या वाढील्या होत्या. वाढत नव्हतं. वरचं वाढलं होतं, खालचं राहिलं होतं. मग काल मरणाचं हिरवं दिसत. आता हिरवं संपलंय. चला आता त्याचं खळं करावं लागेल. ऊन पण पडलंय त्याच्यामुळं टाकलं उन्हात वाळायला. आबळ नाही दिसत आहे, पण दमट वातावरण आहे. कधी पाऊस पडेल तेच नाही सांगता येत. चला आता जेवण करतो, आवरतो थोडं. बाबाला बी सोडून यायचंय. ते आली आता रिपोर्ट घेऊन. दाखव कसले रिपोर्ट आहे. दाखव कसले रिपोर्ट आहेत. कोणाचे नॉर्मल आले वय विजय अर्जुन ती म्हणत होती मला व्हिडिओतच घेत नाही. आता कोणाचे नॉर्मल आहे सांग ना. कोणाचे नॉर्मल आहे? सगळे हायलाइट आहे ना इथं बघ ना. नाही आजी आता म्हणत होत्या कोणाच तर नॉर्मल आहे. सगळे नॉर्मल बघ काहीतरी असं बघ ना. ते काय ते भाई आज माझ्या खुशीचा ठिकाणा नाहीये. 3 वर्ष झाले एका चॅनलवर मेहनत करत होतो मी. ते चॅनलचं फळ मला भेटलेलं आहे सध्याला. माझं एक यूट्यूब चॅनल आहे, हिंदीतून आहे ते. प्रणित YTS म्हणून त्याचं नाव आहे. असे व्हिडिओ टाकत असतो मी. बेसिकली एखादा ड्रामा रिलीज व्हायचा असला किंवा एखादं पिक्चर रिलीज व्हायचा असला त्याचे रिव्ह्यू असे टाकत असतो मी त्याच्यावर. प्रणित YTS म्हणून नाव आहे. त्याच्यावर 4988 असेच सबस्क्रायबर आहेत. व्ह्यूज पण जास्त आत्ता एवढ्या वर्षी यायला लागलेत. मागच्या 2 वर्ष त्याला व्ह्यूजच येत नव्हते. 3 वर्ष झाले भाऊ त्याच्यावर मेहनत करत होतो. आणि आधीचं 1 वर्ष ते मोनोटाईज व्हायचं होतं. त्याच्यामुळे ते 1 वर्ष 1000 सबस्क्रायबर ते 4000 घंटे पूर्ण करा. आत्ता जाऊन त्याचं कुठंतरी मला पेमेंट भेटलेलं आहे. हा नो डाऊट भाई. मी हदसे ज्यादा खुश हो भी. अरे बापरे बघू शकता तुम्ही. हे चॅनल आहे आपलं. आणि माझं आणि ना ते पेमेंट रिलीज झालं. मला माहीत नव्हतं हे पेमेंट येईल. मी बँकचे डिटेल 3 वर्ष आधी अपडेट केले होते. मला वाटलं आता येतं का नाही काय माहिती याच्यावर. आणि नेमकी रिलीज झाल्यावर मी तिथं अपडेट करायला गेलो. म्हणलं आता अपडेट केले ना आता घोळ व्हायचं म्हणलं. ते पेमेंट यायचं जाईन आपलं. त्याच्यामुळे मी ते अपडेट बी नव्हते केले. आता या बघा 21 तारखेला पेमेंट सुटलं होतं आपलं $100. $106 होतं बरं ते काहीतरी. पण ते टॅक्स काढला त्यांचा काहीतरी. ते आता ते $5 का काय त्यांनी कटून घेतले. म्हणलं घ्या भाऊ ते का व्हायला कटून घ्या, पण आपले जे असतील ते सोडा. मग आपलं पेमेंट असं एवढं रिलीज झालं. पहिलं पेमेंट आलं राव आपलं. बघा 21 तारखेला रिलीज झालं होतं. आणि असं 2016ला पहिलं चॅनल खोललं होतं. 2016ला खोललं. मग ते काही कारणास्तव मी ते बंद करून टाकलं. नंतर परत खोललं होतं. 10वी झाली म्हणून खोललं होते. मग नंतर 12वीचा अभ्यास ते म्हणलं नको आता सगळं बंद करू आपण मस्तपैकी. आणि मग 12वी झाली. 12वी सुट्ट्या ते खोललं. ते बी नाही, ते बी बंद पडलं का मग काय माहिती मला. आता ते आठवत नाही. म्हणजे चाललं नाही म्हणून मी इंटरेस्टच घेतला नाही त्यात. नंतर मीच खोललं, गाडी घेतली तेव्हा. नंतर परत एक चॅनल खोललं म्हणजे 4थं चॅनल. गाडी घेतली तेव्हा आपली वॅगनर. तेव्हा आम्ही तेव्हा मी आहे ना गाडीबद्दल टाकीत होतो त्याच्यावर की बाबा हे असं इंजिन आहे गाडीवर. ते चॅनल चाललं नाही. पण त्याच चॅनलवर मी ह्या व्हिडिओ सोडायला चालू केल्या. मग हे व्हिडिओ चालायला लागल्या. म्हणलं बरं झालं चला गाड्या आता याच्यावर टाकून देऊ आपण. मस्तपैकी टाकू याच्यावर. आणि तसंच ते चालत मग 1 वर्ष 2020मध्ये का 21मध्ये काहीतरी
$1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते. $1000 नाही बाबा. आणि 4000 घंटे बी कंप्लीट झाले होते. मग त्याच्यानंतर मोनोटाईजला अर्ज टाकला आणि मग ते मोनोटाईज झालं चॅनल. नेमकी मोनोटाईज झालं आणि त्याच्या 2-3 महिन्यानंतर मी ITला ॲडमिशन घेतलं होतं. ITला ॲडमिशन घेतलं. मग IT 2 वर्ष चालला माझा आणि IT संपून आता 1 वर्ष कंप्लीट झाले. म्हणजे हे वर्ष आता हे 3 वर्षात माझं हे पेमेंट आलेलं आहे. इतकी मेहनत घेतली व 2016पासून कॅरीमिनाटी, भुवन भाम, टेक्निकल गुरुजी बाबा तर गाप सुटला आहे. त्यांना बघून यूट्यूब चॅनल चालू केले होते. मला वाटलं होतं मी पण असं एक मोठा यूट्यूबर बनन. पण मोठा नाही बरं का, पण छोटासा का व्हायना एक यूट्यूबर बनलो मी आणि माझं पहिलं पेमेंट आलं आहे. खुशीचा काय अंदाज नाही, त्यात काय विषय नाहीच आहे. नाही आजचा दिवस मी कुठं लिहून ठेवणार आहे. हे या तारखेला आपलं पेमेंट आलेलं आहे. आता हे $3.6 जे दिसतं आहे ना, हे आता हे कंप्लीट झाले का मग परत आपल्याला पेमेंट येईल. आता याला 2-3 महिनेच लागतील. आता व्हिडिओ आता व्हायरल जाते आता, कारण की पेमेंट पण आलं आहे म्हणल्यावर माझ्यामध्ये यूट्यूब पण सपोर्ट करेन आपल्या चॅनलला. तसं करतच यूट्यूब, काय विषय नाही त्यात. तुम्ही बघू शकतात. आता ही आत्ता व्हिडिओ सोडली याच्यामुळे याला काय आत्ता 26 मिनिट झाले, एकच व्ह्यू दाखवते. ही 5 दिवस झालेत आणि हिला असे व्ह्यूज आहेत, असे व्ह्यूज आहेत. हे आपलं डॅशबोर्ड आहे. हे बघा असे डॅशबोर्ड आहे. 900, 200, 374, 800, 1800 असे व्ह्यूज येतात. आता हे झालं आपलं हिंदी चॅनल. आता आपल्या ब्लॉगिंगच्या चॅनलला पण चांगले व्ह्यू येते. तुमचा सपोर्ट एकदम भारी चालू आहे, त्यात का विषय नाही आहे. तुम्ही जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने आपल्याला पुढं जायचं आहे, काय विषय नाही त्यात. हे पण चॅनल लवकरच सबस्क्राईब होईल. त्याची ग्रोथ बघून मला वाटतं आहे बाबा लवकरच सबस्क्राईब होईल. बघू आता हे सबस्क्राईब झाल्यावर तुम्हाला व्हिडिओ करून मी कळवणच. चला आता बघू काहीतरी. आनंद होतोय हो, आनंद होतोय. अरे हे चॅनल बाबा 2016पासून 16ला स्वप्न बघितलं होतं आपलं यूट्यूबचं पेमेंट कधी येईल, आपले सबस्क्रायबर कधी होते. बापरे लय मेहनत घेतली रे बाबा, लय मेहनत घेतली होती. एका खोलीत बसून पहिले हिंदी बोलता येत नव्हतं तर 3-3 तास लागायचे व्हिडिओ बनायला. आता 10 मिनिटात व्हिडिओ तयार होती. 3-3 तास लागायचे. असं वाकड्या तिकडे जीभाशी लपलप होती. आता कॉन्फिडन्स नव्हता कॅमेऱ्यासमोर बोलायचा, काय नव्हतं बाबा तेव्हा. आणि ते सगळं आता झालं आहे. त्याचं मला काही भेटतं आहे. हे बघा हे आत्ताचे आहेत. आता इथे रुपीजमध्ये गेलं आहे मी. हे दाखवत नाही बरं कोण जास्त करून, पण आपले एवढे नाही आहे का दाखवायला तिथं. चला आता हे देतो साईडला ठेवून. आपल्या या चॅनलची पण मला व्हिडिओ टाकायची आहे. हे बघा इकडं किती 16:05 4 वाजलेत. 5 वाजता व्हिडिओ टाकायची. अपलोड आत्ताच करावं लागेल, ती मोठी पाहिजे त्याच्यामुळे वेळ लागतो. लाईट पण जाईल त्याच्यामुळं. आता ते झालं गेलं की गाई गुरांचं आवडायचं आपलं मस्तपैकी चालले. आजचा दिवस भाई आपल्यासाठी लय भारी होता. पहिली गोष्ट आपल्या कोंबड्या विकल्या, त्याचे पैसे येते. आता याचे पैसे आलेत. आता काहीतरी मोठं करतो मी, मोठं काहीतरी आठवण राहील भाऊ, असं करतो काहीतरी आता याचं. चला आता काँग्रेस थँक्यू तुमच्या सपोर्टसाठी, थँक्यू. आनंद होतोय भाई, आनंद होतोय काय सांगा भाई, इतका आनंद होतोय ना.